तर नमस्कार गाववाल्यांनो, आज बऱ्यापैकी पावसान जरा शांतच घेतलेल्यान आणि आज गणपतीचा असा 4था दिवस आणि उद्या 5वा दिवस. तर बायकोनसुद्धा गणपतीच्या ते मकराच्या समोर रांगोळी काढून घेतल्यान आणि नंतर सकाळी सकाळी त्यांचे आवरावकर भटजी पूजा करू गेले आणि भटजींची पूजा करून झाल्यानंतर आमच्या काकांनी सुद्धा देवाक फूल घालून गणपतीची पूजा केल्यानी आणि हे तुमका दिसतात ती गौरी गणपती असा ती. आणि यंदा आमचो गणपती बरोबर हुंदीर पण एकदम भारी, एकदम लाडू खाऊन एकदम जाड झालेलो आणि मकर पण एक अप्रतिम असा सजवलेला होता. आणि घरात बघले तर बायको आणि काकी जेवणाची दुपारच्या तयारी करत होती आणि तह एका साईडिक पीठ मळून घेतला होता, कारण मोदक आणि पातोळे करूचे होते त्यासाठी. आणि किया इलेला त्याप्रमाणे कियासुद्धा आपले व्हिडिओ मोबाईलात बघी होता आणि तोपर्यंत नंतर आम्ही आणि काकांनी बाजारातून आणलेलो हार गणपतीच्या गळ्यात घातलो आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या आवटातली आरती करूच्यासाठी. तर पहिल्यांदा आमच्या तात्या काकांकडे या तुमका समोर दिसता त्यांचा घर असा, तर त्यांच्याकडे आधी आरती केली जाता. आमच्या आवटात पहिली 7 घरं होती, तर आता फक्त 4 घरं होती आणि त्यांच्या घराकडे गेल्यानंतर आम्ही आरती सुरू केली. आणि पहिल्या घरातली जशी आरती झाली नंतर तर तीर्थप्रसाद आम्ही घेतलो आणि नंतर निघालो आमच्या घराकडे, म्हणजे दुसरा घर आमचं असल्या कारणानं आम्ही आमच्या घराकडे नंतर आरती घेऊन निघालो आणि आरती सुरू केली. आणि आमच्या घराकडली आरती झाल्यानंतर आमच्याकडे होता पंचखाद्य आणि तीर्थ, तर सगळ्यांनी पंचखाद्य आणि तीर्थ घेतल्यानी आणि त्यानंतर पुढचा घर म्हणजे किशोर केळुसकर आणि दिलीप केळुसकर यांचा, त्यांच्याकडे नंतर आम्ही आरतीत गेलो. आणि त्यानंतर त्या घरातली आरती झाल्यानंतर शेवटचा घर म्हणजे 4था सुजित केळुसकर यांच्या घराकडे सुद्धा आरती केलो आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी आम्ही घराकडे येलो. तर नंतर आम्ही काळ्या वाटण्याची उसळ, डाळ, भात, तळलेली मिरची आणि भाजी ह्या सगळ्या काकीन एकदम रेडी करून सांगल्यान आणि नंतर सगळं झाल्यानंतर काकांनी पानं वाढू घेतल्यानी ती पानं सगळी पुसान स्वच्छ देवाच्या पुढ्यात ठेवल्यानी आणि नंतर माझ्या बहिणींनी सगळ्यांनी जेवण त्याच्यावर वाढू घेतल्यानी. आणि त्यानंतर बायकोनसुद्धा वाटीच्या साह्यान भात वाढून घेतल्यानं आणि पानं सगळी रेडी वाढून झाल्यानंतर काकानेसुद्धा पानाभोवती गणपती पाणी सोडल्याने आणि नंतर गाईचा जा पान असतात थंय बायकोन हळद कुंकू आणि फूल घातल्याने आणि नंतर आम्ही जेवक सुरुवात केलो. आणि आम्ही जेवक बसल्यानंतर गाईचा पान जा असता तर गाईचा पान गाईक बायकोन दिल्यान आणि गाईकसुद्धा डोक्याक लावल्यान आणि नंतर सगळं झाल्यानंतर बायको, आई आणि काकी हे सगळे आम्ही जेवक बसलो आणि गजाली मारत आई आणि काकीने जेवक सुरुवात केली. आणि